त्या छोट्याशा शांत गावात माधवराव नावाचे एक साधे, प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्ती राहत होते. त्यांचं आयुष्य खूप साधं होतं. ना मोठं घर, ना भरपूर पैसा, पण त्यांच्या घरात प्रेम, संस्कार आणि माणुसकीची श्रीमंती भरपूर होती. त्यांची पत्नी सुमनबाई शांत, समजूतदार आणि प्रेमळ स्वभावाची स्त्री होती आणि त्यांचा एकुलता एक मुलगा रोहन, ज्याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले होते. माधवराव पहाटेपासून रात्रीपर्यंत मेहनत करायचे. कधी शेतात काम, कधी गावात मजुरी, फक्त मुलांचं चांगलं उज्ज्वल व्हावं म्हणून. ते स्वतः जुन्या कपड्यांमध्ये राहायचे, पण मुलाला चांगले कपडे घालायचे. स्वतःच्या इच्छा मारायचे, पण मुलाच्या शिक्षणात कधी कमी पडू द्यायचे नाहीत. माधवराव नेहमी रोहनला एकच गोष्ट सांगायचे, बाळा, पैसा कमी असला तरी चालेल, पण माणुसकी कधी कमी पडू देऊ नको. रोहन ही लहानपणी खूप समजूतदार होता. तो आई वडिलांवर खूप प्रेम करायचा. गावातले लोकही म्हणायचे, माधवरावांनी मुलाला खूप चांगले संस्कार दिलेत. काळ पुढे सरकत गेला. रोहन मोठा झाला. शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरीला लागला आणि काही वर्षांनी त्याचं लग्न शहरात वाढलेल्या प्रिया नावाच्या मुलीशी ठरलं. प्रियाचं कुटुंब खूप श्रीमंत होतं. मोठं आलिशान घर, महागड्या गाड्या, पैसा आणि त्या पैशासोबत आलेला अहंकारही. प्रियाचे आई वडील स्वतःला खूप मोठं समजायचे. त्यांना साध्या माणसांशी जास्त संबंध ठेवायला आवडत नव्हतं. पण रोहन चांगल्या नोकरीवर असल्यामुळे त्यांनी हे लग्न मान्य केलं होतं. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. सुरुवातीला सगळं खूप आनंदात चाललं होतं. प्रिया सगळ्यांशी गोड बोलायची. सुमनबाईही तिला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम द्यायच्या. माधवरावांना वाटत होतं, आता आपल्या घरात आणखी आनंद येईल. पण लग्नानंतर हळूहळू प्रियाच्या वागण्यात बदल दिसायला लागला. आता तिला घरातील साधेपणा खटकू लागला. गावाकडचं वातावरण तिला कमीपणाचं वाटू लागलं आणि हळूहळू तिच्या बोलण्यात पैशाचा माज दिसू लागला. तिच्या चेहऱ्यावरच नाही तर शब्दांमध्येही अहंकार दिसू लागला होता आणि त्या अहंकारामुळे या घरातील शांतता हळूहळू तुटायला सुरुवात झाली होती. आणखी लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक चाललं होतं, पण हळूहळू प्रियाच्या स्वभावातील खरा अहंकार समोर येऊ लागला. प्रिया आता घरातील प्रत्येक गोष्टीत कमीपणा शोधू लागली होती. तिला गावातलं साधं जीवन आवडत नव्हतं. सासू सासऱ्यांचा साधेपणा तिला लाजिरवाणा वाटू लागला होता. ती सतत टोमणे मारायची, आमच्या घरात असं नसतं, तुमच्याकडे तर काहीच स्टँडर्ड नाही. कधी घरातील फर्निचरवरून तक्रार, कधी जेवणावरून नाराजी, तर कधी गावाकडच्या पद्धतींवरून चेष्टा. सुमनबाई शांतपणे सगळं सहन करायच्या, कारण त्यांना वाटायचं नवीन घर आहे, नवीन वातावरण आहे, काही दिवसांनी सगळं ठीक होईल. पण परिस्थिती दिवसेंदिवस आणखी वाईट होत चालली होती. एक दिवस प्रियाने थेट रोहन समोरच सासू सासऱ्यांचा अपमान केला. ती रागाने म्हणाली, रोहनला माझ्यासारखी मुलगी मिळाली आहे, हेच त्यांचं नशीब आहे. हे शब्द ऐकून सुमनबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांनी आयुष्यभर माणुसकी आणि प्रेम दिलं होतं, पण बदल्यात त्यांना अपमान मिळत होता. माधवरावही हे सगळं शांतपणे पाहत होते. त्यांचं मन आतून तुटत होतं, पण त्यांनी कधी आवाज चढवला नाही, कारण त्यांना घरात भांडण नको होतं. ते स्वतःला समजावत म्हणायचे, वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल. पण प्रियाचा अहंकार दिवसेंदिवस वाढत चालला होता. तिचे आई वडीलही सतत तिला भडकवायचे, तू इतक्या साध्या घरात राहायला नको होतस, तुझ्या पैशामुळेच त्यांचं घर चालतं. हे शब्द प्रियाच्या मनात विषासारखे भरत होते. आता ती प्रत्येक गोष्टीत पैशाची तुलना करू लागली होती. तिला वाटू लागलं, पैसा म्हणजेच सगळं. हळूहळू प्रियाने रोहनलाही आई वडिलांपासून दूर करायला सुरुवात केली. ती सतत त्याच्या मनात गैरसमज निर्माण करायची. तुझे आई वडील तुला वापरतात, आपण वेगळं राहिलं पाहिजे. रोहन सुरुवातीला आई वडिलांच्या बाजूने बोलायचा, पण रोज रोज तेच ऐकून तोही बदलू लागला. आता तो आईशी कमी बोलायचा, वडिलांच्या भावना समजून घ्यायचा नाही
आणि पत्नीच्या शब्दांना सत्य मानू लागला होता. घरातलं प्रेम, आपलेपणा आणि हसू हळूहळू कमी होत चाललं होतं. सुमनबाई रात्री एकट्या रडत बसायच्या, कारण ज्याला त्यांनी इतक्या प्रेमाने वाढवलं तोच मुलगा आता त्यांच्यापासून दूर जात होता. आणि हे सगळं फक्त पैशाच्या अहंकारामुळे घडत होतं. काळ जसा जसा पुढे सरकत होता तसं तसं त्या घरातील नात्यांमध्ये अंतर वाढत चाललं होतं. माधवराव आता वयाने थकले होते. आयुष्यभर केलेल्या कष्टांचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसू लागला होता. तरीही ते घरासाठी आणि मुलासाठी शांतपणे सगळं सहन करत होते. पण एक दिवस अचानक माधवरावांची तब्येत खूप बिघडली. त्यांना जोराचा ताप आला, अंगात ताकद उरली नव्हती आणि डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण आराम करण्यास सांगितलं. सुमनबाई त्यांची काळजी घेत होत्या. वेळेवर औषध देणं, जेवण बनवणं, घरकाम सांभाळणं हे सगळं त्या एकट्याच करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण तरीही त्या कोणाकडे तक्रार करत नव्हत्या. एक दिवस सुमनबाई स्वयंपाकघरात काम करत होत्या. तेवढ्यात माधवरावांनी हळू आवाजात पाणी मागितलं. सुमनबाई लगेच त्यांच्याजवळ जाणार होत्या, पण त्याचवेळी प्रिया रागाने ओरडली, "मी नोकरानी नाहीये." संपूर्ण घर काही क्षण शांत झालं. प्रिया पुढे म्हणाली, "तुमच्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी मी इथे आलेली नाही." हे शब्द ऐकून सुमनबाईंच्या हातातील भांडे थरथरलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांनी कधीच प्रियाला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच मान दिला होता. माधवराव शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांच्या मनाला हे शब्द आतून जखम करून गेले. पण सगळ्यात जास्त वेदना त्यांना एका गोष्टीची झाली. रोहन तिथेच उभा होता. त्याने हे सगळं ऐकलं, पण तो एक शब्दही बोलला नाही. कारण आता तो पत्नीच्या प्रभावाखाली पूर्ण बदलला होता. ज्या मुलाने लहानपणी आई वडिलांसाठी काहीही करण्याची शपथ घेतली होती, आज तो त्यांच्या अपमानासमोर शांत उभा होता. त्या रात्री सुमनबाई एकट्याच रडत बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांसमोर रोहनचं लहानपण फिरत होतं. तोच मुलगा जो कधी म्हणायचा, "आई, मी तुम्हाला कधी दुःख देणार नाही." पण आज त्याच मुलाने पैशाच्या आणि अहंकाराच्या प्रभावात येऊन नात्यांची किंमत विसरली होती. सुमनबाई रडत माधवरावांना म्हणाल्या, "आपण मुलांना शिक्षण दिलं, संस्कार दिले, पण त्याने पैशासमोर नातं हरवलं." हे सगळं ऐकून माधवरावांच्या डोळ्यातही पाणी आलं, कारण त्यांनी आयुष्यभर जपलेलं कुटुंब आता हळूहळू तुटत चाललं होतं. काळ नेहमी सारखा राहत नाही आणि एक दिवस प्रियाच्या आयुष्यातही असं वळण आलं, ज्याने तिचा सगळा अहंकार एका क्षणात मोडून टाकला. काही महिन्यांनी प्रियाच्या वडिलांचा मोठा व्यवसाय अचानक तोट्यात गेला, ज्याच्यावर त्यांना खूप गर्व होता. तो व्यवसाय आता हळूहळू बंद पडत होता. कर्ज वाढत चाललं होतं. बँकेचे फोन सुरू झाले होते आणि परिस्थिती इतकी वाईट झाली की त्यांच्यावर घर विकण्याची वेळ आली. ज्यांच्यासोबत ते नेहमी मोठेपणा दाखवायचे, तेच लोक आता त्यांच्यापासून दूर जाऊ लागले. कारण जग पैशासोबत उभं राहतं, पण संकटात अनेकदा साथ सोडून जातं. हे सगळं पाहून प्रिया पूर्णपणे हादरली होती. आज पहिल्यांदाच तिला पैशाची खरी औकात समजत होती. मोठं घर, गाड्या, पैसा हे सगळं काही दिवसात संपून जाऊ शकतं, पण माणुसकी आणि नाती शेवटी माणसासोबत राहतात. त्या कठीण काळात प्रिया आणि तिच्या आई वडिलांना वाटत होतं, आता कोणीच मदत करणार नाही. पण त्याच वेळी माधवराव आणि सुमनबाई शांतपणे त्यांच्या मदतीला उभे राहिले. ज्यांचा प्रिया नेहमी अपमान करायची, ज्यांना ती कमी समजायची, तेच आज कोणताही राग न ठेवता तिच्या कुटुंबाला आधार देत होते. सुमनबाईंनी प्रियाच्या आईला धीर दिला आणि माधवरावांनी शांतपणे मदतीचा हात पुढे केला. हे सगळं पाहून प्रियाच्या डोळ्यात अश्रू आले, कारण आज तिला समजलं होतं, पैसा माणसाला मोठं दाखवू शकतो, पण मोठं मन फक्त संस्कार देतात.
काळाने प्रियाला खूप मोठा धडा शिकवला होता. ज्या पैशाच्या गर्वात तिने सासू सासऱ्यांचा अपमान केला, तोच पैसा आज तिच्या सोबत नव्हता. एक दिवस प्रिया शांतपणे सुमनबाईंजवळ आली आणि अचानक त्यांच्या पायांवर पडून रडू लागली. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती रडत म्हणाली, आई मला माफ करा, मी पैशाच्या अहंकारात खूप मोठी चूक केली. हे ऐकून सुमनबाईंच्या डोळ्यातही अश्रू आले, पण त्यांनी राग केला नाही. कारण संस्कार असलेली माणसं सूट घेत नाहीत, ती माफ करतात. सुमनबाईंनी प्रियाला उठवलं आणि प्रेमाने मिठीत घेतलं. माधवराव शांतपणे म्हणाले, पैसा कायम राहत नाही, पण माणुसकी कायम लक्षात राहते. हे शब्द ऐकून प्रियाचं डोकं खाली झुकलं, कारण आज तिच्या पैशाचा नाही तर संस्कारांचा पराभव झाला होता. कधी कधी पैसा माणसाला मोठं घर देतो, मोठी गाडी देतो, पण मोठं मन देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, सासू सासरे हे ओझं नसतात, तेही आई वडिलांसारखेच असतात. ज्यांनी आपल्याला कुटुंब दिलं त्यांचा अपमान कधीच करू नका. पैशाचा अहंकार काही दिवस टिकतो, पण संस्कार आणि माणुसकी आयुष्यभर लक्षात राहतात. ही कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट मध्ये नक्की लिहा, संस्कार पैशांपेक्षा मोठे असतात. आणि अशाच भावनिक मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.